नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। आणि या शासन निर्णयामध्ये सगळ्यात मोठे अपडेट, सगळ्यात मोठा निर्णय आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला सुरुवात करूया व्हिडिओला। मे हप्ता वाटप संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। स्किप करू नका व्हिडिओ। तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, दिनांक 4 मे रोजीचा आणखीन एक शासन निर्णय आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। या अगोदर आपण 4 मेचा आणखीन एक शासन निर्णय पाहिलेला होता आणि आता पुन्हा एकदा हा नवीन शासन निर्णय आलेला आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हा GR आलेला आहे। आता GR मध्ये नेमकी काय माहिती आहे, या माहितीचा आणि एप्रिल हप्त्याचा संबंध आहे का, तर होय, एप्रिल हप्ता वाटप संदर्भात सुद्धा हा GR असणार आहे, त्याच्याशी निगडीत हा GR असणार आहे। स्किप करू नका, वारंवार सांगण्याचा हाच उद्देश आहे, कारण तुम्हाला शासनाकडून येणारी प्रत्येक अपडेट मिळाली पाहिजे। शासन निर्णयाचा नेमका विषय काय आहे, तर विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना व या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीकरता हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये पुढे काय माहिती आहे, तर या शासन निर्णयामधील आपण प्रस्तावना वगैरे वाचणार नाहीत, नेमकं परिपत्रकामध्ये काय माहिती आहे, काय शासन निर्णय झालेला आहे तेच थेट जाणून घेऊया। तर पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजेच तालुका स्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। आणि विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे जे वैश्विक ओळखपत्र आहे, म्हणजेच काय, ते UDID जे आहे ते UDID पोर्टलवर नोंदणी अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही ही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची सुद्धा जबाबदारी तहसीलदार यांचीच राहणार आहे, अशा पद्धतीचा स्पष्टपणे उल्लेख इथं केलेला आहे। सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेले आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा पाहण्यास मिळणार आहे। आता या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण जाणून घेऊया। तर पहा, या अगोदर दिव्यांग बांधव, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे दिव्यांग बांधव होते, ज्या दिव्यांग बांधवांना आत्तापर्यंत एप्रिलच्या अगोदरपर्यंत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत योजनेचा लाभ जो दिला जात होता, अशा लाभार्थ्यांना, अशा दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्यापासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेलं होतं आणि एप्रिल महिन्यापासून हा लाभ दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार होता। परंतु आत्ता काय होणार आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची जी दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाची प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली नाही। लाभ वितरण योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि ते काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून पूर्वीप्रमाणेच लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गतच हा लाभ दिला जाणार आहे आणि म्हणून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांची जबाबदारी असणार आहे लाभ मिळवून देणं, लाभ मिळाला आहे की नाही हे पाहणं। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये म्हणजे तालुका स्तरावरती तहसीलदार यांची ही जबाबदारी असणार आहे। तर अतिशय मोठा निर्णय आहे, महत्त्वाचं परिपत्रक आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत लाभ दिला जाणार आहे या दिव्यांग बांधवांना आणि हा लाभ सुरळीतपणे व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाच्या परिपत्रका माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना आणि तालुका स्तरावरती तहसीलदार यांना। तर आता तुम्हाला लाभ मिळणार आहे
या अगोदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने हे मिळालेलं आहे, काढण्यात आलेलं आहे. सर्वस्वी जबाबदारी या अधिकाऱ्यांची असणार आहे. तुम्हाला लाभ जर मिळत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांना जाब विचारू शकता. अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आहे. आणि आता याचा आणि मेच्या हप्त्याचा काय संबंध आहे तर पहा, मेचा हप्ता दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून नाही तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत दिला जाणार आहे. आणि जर मेचा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळत नसेल, आलेला नसेल, येत नसेल, म्हणजे आणखीन तो वाटप सुरू झालेलं नाही, मेचा हप्ता जर आला नाही तर याची पूर्णपणे जबाबदारी तहसील म्हणजे तालुका स्तरावर तहसीलदार यांची असणार आहे आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांची असणार आहे. तर पहा, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. हप्ता येत नसेल तर थेट तुम्ही जाब त्यांना विचारू शकता. अशा पद्धतीचं इथं माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता मग मागच्या हप्त्यांचं नेमकं काय? मार्च महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. ज्या लाभार्थ्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचं स्टेटस दाखवत होतं, त्या लाभार्थ्यांचे पैसे नेमके गेले कुठं, त्यांचे पैसे का थांबवण्यात आलेले होते, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. जर तुमची सर्व प्रोसेस ओके असेल, कागदपत्र व्यवस्थित असतील, पूर्ण प्रक्रिया केलेली असेल, आधार व्हेरिफिकेशन असेल आणि KYC केलेली असेल, म्हणजेच काय तर तुमच्याकडून कोणतीही कमी नसेल, कमतरता नसेल, तुमच्या सर्व प्रोसेस ओके असतील तर मात्र तुम्हाला पैसे यायला काहीच हरकत नाही. थेट तुम्ही या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांना जाब विचारू शकता की आमचे पैसे नेमके गेले कुठे, आम्हाला लाभ का वितरित केला जात नाही. मात्र जर तुमची काही त्या ठिकाणी कमतरता असेल, म्हणजे कमी असेल, कागदपत्रासंदर्भात असेल, KYC संदर्भात असेल, आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असेल तर मात्र ती तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही चौकशी करणं आवश्यक आहे की तुमचे पैसे तुम्हाला का जमा झालेले नाहीत. मग तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यात येईल की या गोष्टीमुळे तुम्हाला हे हप्ते मिळालेले नाहीत. तर ज्या दिव्यांग बांधवांना किंवा या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासून किंवा मार्चच्या अगोदरपासून हप्ते मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही तालुका स्तरावर तहसील कार्यालयामध्ये आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी करू शकता, जाब विचारू शकता. या परिपत्रकाच्या माध्यमातूनच हा अधिकार तुम्हाला आता देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्यांना जाऊन भांडायचं आहे, त्यांना जाब विचारायचा आहे. पहा, तुमचे पैसे नेमके कुठं गेलेले आहेत, तुमचे पैसे तुम्हाला का मिळालेले नाहीत, हाच आपला जाणून घेण्याचा उद्देश असणार आहे. आणि जर काही कमी असेल तर ती पूर्ण करून व्यवस्थितरित्या पैसे तुम्हाला मिळतील. या गोष्टीकडे लक्ष द्या जास्तीत जास्त, जेणेकरून सुरळीतपणे व्यवस्थितरित्या तुम्हाला लाभ नियमितपणे मिळत राहील. तर महत्त्वाचं परिपत्रक आहे. मेच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा हे लागू असणार आहे. मे हप्ता वाटप तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही. जशी ही तारीख जाहीर होईल, शासन निर्णय तर आलेला आहे पण तारीख आणखीन आलेली नाही. तारखेसंदर्भात म्हणाल तर नक्कीच ही तारीख कधी पण पडू शकते. आज उद्यासुद्धा ही तारीख पडू शकते. जशी तारीख पडेल त्या पद्धतीने तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.